So we are going to start with a new topic, that is ionic equilibrium. ह्या टॉपिक रिलेटेड आपण असं काय बघितलंय का ह्याच्या आधी 11वीला वगैरे असं? आयोनिक इक्विलिब्रियम बद्दल काय बघितलंय का 11वीला? येस, केमिकल इक्विलिब्रियम. मग मला सांगा, इक्विलिब्रियम म्हणजे काय असते? इक्वल सोल्युशन्स. अगेन आपण आता मागच्या टॉपिक मध्ये वेपर प्रेशर ही कन्सेप्ट बघितली. तिथे इक्विलिब्रियम असं पॉइंट होतं का? मग त्यावेळी मी तुम्हाला काय सांगितलं, इक्विलिब्रियम म्हणजे काय असते? ठीक. इथं बघा, इक्विलिब्रियम is said to be achieved. Equilibrium is said to be achieved when rate of forward reaction becomes equal to the rate of backward reaction. Rate of forward reaction becomes equal to the rate of what? Backward reaction. ही पहिली डेफिनेशन. तुम्ही म्हणा रेट ऑफ फॉरवर्ड आणि रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन सेम झाली म्हणजे काय झालं? एखादी रिएक्शन आहे, त्यामध्ये रिएक्टंट AA प्लस BB रिव्हर्सिबली काय देतं? CC प्लस काय देतं तर DD. हा रिएक्टंट आणि हा प्रोडक्ट आहे. इनिशियली कन्सिडर करा की ऍट टाइम T इज इक्वल्स टू 0 तुमचा रिएक्टंट 1 मोल होते हे, आणि त्यावेळी हा 0 कॉन्सन्ट्रेशन होता आणि हा पण काय होता तर 0 कॉन्सन्ट्रेशन होता. जसं टाइम वाढत चाललं तर ह्याचं कॉन्सन्ट्रेशन काय होत गेलं तर कमी होत गेलं, कन्सिडर करा, आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय होत गेलं तर वाढत गेलं. मग एक पॉइंट अचीव्ह होईल, टाइम T इज इक्वल्स टू 2 hours घ्या, किंवा टाइम T इज इक्वल्स टू 4 hours घ्या, किंवा टाइम T इज इक्वल्स टू 6 hours घ्या, किंवा टाइम T इज इक्वल्स टू 2 days घ्या, किंवा 4 days घ्या, 5 days घ्या. काय होतं की विथ रिस्पेक्ट टू टाइम आता कॉन्सन्ट्रेशन जो आहे तो काय होत नाहीये, चेंज. रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होत नाहीये. This is actually called as equilibrium. After certain time असं होते की रिएक्टंट आणि प्रोडक्ट चं कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत नाही. मग ज्या पॉइंटला प्रोडक्ट आणि रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज व्हायचं बंद होतंय, त्यावेळी आपण काय म्हणतो, इक्विलिब्रियम अचीव्ह झाला. मग ऍक्च्युली काय झालं, मग त्यावेळी मग असं का म्हटलं मग तुम्ही मॅम रेट ऑफ फॉरवर्ड आणि रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन इक्वल्स इन इक्विलिब्रियम? म्हणजे काय झालं, आता ह्या पॉइंटला ह्यानंतर ना तुमचं जेवढं रिएक्टंट आहे आणि जेवढं प्रोडक्ट आहे ते तेवढंच राहणार आहे. रिएक्शन थांबली आहे का? रिएक्शन नाही थांबलेली. का सांगा, ह्यापुढे जर 100 रिएक्टंट मॉलिक्युल्स प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होत आहेत, सेम टायमिंगला 100 प्रोडक्ट मॉलिक्युल्स रिएक्टंट मध्ये, म्हणजे ह्यापुढे रेट सेम झाली रिएक्टंट आणि प्रोडक्टच्या चेंजची. त्यामुळे जो कॉन्सन्ट्रेशन आहे तो विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत. हा म्हणजे मेन डेफिनेशन जर तशी बघितली इक्विलिब्रियमची, द इक्विलिब्रियम इज सेड टू बी अचीव्ड, द equilibrium is said to be achieved. The equilibrium is said to be achieved when the concentration of what? The concentration of reactant and product, when the concentration of reactant and product does not changes
व्हॉट डज नॉट चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम. विथ रिस्पेक्ट टू टाइम जेव्हा कॉन्सन्ट्रेशन चेंज व्हायचं काय होतंय, बंद होतंय रिॲक्टंट आणि प्रोडक्ट. म्हणजे त्यावेळी आपण म्हणतो की इट इज अ इक्विलिब्रियम तर आहे, पण तो इक्विलिब्रियम कसा इक्विलिब्रियम असतो, डायनॅमिक इक्विलिब्रियम. कसला इक्विलिब्रियम आहे हा, डायनॅमिक इक्विलिब्रियम. मग तुम्ही म्हणा डायनॅमिक इक्विलिब्रियम म्हणजे काय, असं वाटतं की रिएक्शन स्टॉप झाले, पण ऍक्च्युअली रिएक्शन स्टॉप झालेली नाहीये. रेट ऑफ फॉरवर्ड आणि रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन काय झालंय, सेम. म्हणजे एक एक हा कॉन्सन्ट्रेशन आणि हा कॉन्सन्ट्रेशन अचीव्ह झाला. फॉर एक्झाम्पल हा पर्टिक्युलरली रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन 0.2 मोलार अचीव्ह झालं आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन 0.8 आणि 0.8 मोलार अचीव्ह झाला. त्यापुढे रिएक्शन स्टॉप झाली. स्टॉप झाली म्हणजे थांबली का, नो. डायनॅमिक इक्विलिब्रियम मध्ये. कशी डायनॅमिक इक्विलिब्रियम मध्ये गेली, तर आता ह्या पुढे जर 100 रिएक्टंट मॉलिक्युल्स प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होत आहेत, ऍट द सेम टाइम स्पॉन्टेनियसली 100 प्रोडक्ट मॉलिक्युल्स 100 रिएक्टंट मॉलिक्युल्स मध्ये कन्वर्ट झाले. म्हणजे असं वाटतंय की रिएक्शन घडतच नाहीये, रिएक्शन स्टॉप झाले, पण रिएक्शन स्टॉप झालेली नाहीये. यापुढे जे काही रिएक्टंट प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होत आहेत, त्या सेम स्पीडनं जे काही प्रोडक्ट आहे तो रिएक्टंट मध्ये कन्वर्ट होत आहे. त्या पुढचा जो काही रिएक्टंट प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतोय, तो सेम अमाऊंट ऑफ प्रोडक्ट कशामध्ये कन्वर्ट होतोय, रिएक्टंट मध्ये. आणि आपल्याला असं वाटतं की म्हणजे रिएक्शन स्टॉप झाल्याने इक्विलिब्रियम अचीव्ह झाले. हा, इक्विलिब्रियम इज नेव्हर अ स्टॉप ऑफ रिएक्शन, इट इज अ डायनॅमिक इक्विलिब्रियम. म्हणजे रिएक्शन घडतच असते, रिएक्टंट टू प्रोडक्ट आणि प्रोडक्ट टू रिएक्टंट हे येतच असते. पण आता यापुढे या स्पीड न होत असते की जे काय रिमेनिंग रिएक्टंट किंवा प्रोडक्ट आहे, म्हणजे जे काही प्रोडक्ट आहे किंवा जे काही रिएक्टंट आहे, फॉर एक्झाम्पल 100 मी रिएक्टंट मॉलिक्युल्स कन्सिडर केले, 100 रिएक्टंट मॉलिक्युल्स प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होत आहेत, तर 100 प्रोडक्ट मॉलिक्युल्स रिएक्टंट मध्ये ऍट द सेम टाइम कन्वर्ट झाले. त्यामुळे ह्याचाही कॉन्सन्ट्रेशन चेंज झाला नाही आणि ह्याचाही कॉन्सन्ट्रेशन नाही झालं. ह्याचं पण कॉन्सन्ट्रेशन चेंज नाही झालं, ह्याचं पण कॉन्सन्ट्रेशन चेंज नाही झालं. त्यामुळे आपण म्हणतो इक्विलिब्रियम अचीव्ह झाले की रिएक्शन स्टॉप झाले, असं आपण म्हणतो. पण असतंय का, घडतच असतं रिएक्शन. त्यापुढे काय झालेलं असतं, रेट ऑफ फॉरवर्ड आणि रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शनची रेट काय झालेली असते, सेम. काय सेम झालेले असते, रेट ऑफ फॉरवर्ड आणि रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन रेट काय झालेले असते, सेम. समजतं मी काय सांगितलं, येस ऑर नो, येस ऑर नो, येस ऑर नो. सो व्हॉट इज इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियम इज सेट टू अचीव्ड व्हेन रेट ऑफ फॉरवर्ड अँड बॅकवर्ड रिएक्शन बिकम्स सेम. आता काही लगेच इक्विलिब्रियम अचीव्ह होते असं नाहीये, त्या कन्सेप्ट आहेत की एखादा रिएक्टंट पॉसिबल आहे की मॅक्सिमम रिएक्टंट प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होऊ शकतो, एक पॉसिबिलिटी असते. दुसरी पॉसिबिलिटी असते की थोडंच रिएक्टंट कशामध्ये कन्वर्ट होऊ शकतो, प्रोडक्ट मध्ये. तिसरी पॉसिबिलिटी असते की नाही, काहीच रिएक्टंट प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही. तिन्ही केसमध्ये इक्विलिब्रियम अचीव्ह होतो, तिन्ही केसमध्ये इक्विलिब्रियम अचीव्ह होतो. स्टार्टिंगला जेव्हा तुमचं रिएक्शन स्टार्ट झाली, मॅक्सिमम रिएक्टंट कशामध्ये कन्वर्ट झाला, प्रोडक्ट मध्ये. आणि आफ्टर सर्टन टाइम जेव्हा प्रोडक्ट, हे बघा हे नियर टू कम्प्लिशन आहे, 0.8 मोलार प्रोडक्ट फॉर्म झालाय आणि 0.2 मोलार रिएक्टंट आहे, म्हणजे हा नियर टू कम्प्लिशन आहे. आणि इक्विलिब्रियम ऍट द एंड ऑफ रिएक्शन अचीव्ह झाला, म्हणजे मॅक्सिमम रिएक्टंट कशामध्ये कन्वर्ट झालाय, प्रोडक्ट मध्ये. उलट पण असू शकतंय, उलट पण असू शकतंय, काय इथं 0.8 आहे, 0.8 आहे, इथं 0.2 0.2 आहे. इक्विलिब्रियम तर अचीव्ह होणार आहे ज्या पॉइंटला रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत नाही, इक्विलिब्रियम अचीव्ह झाला. मग तो ऍट द स्टार्ट ऑफ रिएक्शन होते, ऍट द एंड ऑफ रिएक्शन होते किंवा आफ्टर सर्टन टाइम होते. जेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज व्हायचं बंद झालं, म्हणजे रेट ऑफ फॉरवर्ड आणि बॅकवर्ड रिएक्शन काय झाली, सेम. ह्याचं मिनिंग असं कधीच नाही काढायचं की रिएक्टंट 50% आणि प्रोडक्ट 50% म्हणून इक्विलिब्रियम आहे, नो. रिएक्टंट 50%, प्रोडक्ट 50% इक्विलिब्रियम, नो नो नो. जेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन, एखादी रिएक्शन प्रोसीड झाली, एखादी रिएक्शन प्रोसीड झाली, पण रिएक्शन प्रोसीड झाली, तुम्ही काय करताय, त्याचे व्हॅल्यूज लिहून घेताय. हा 1 सेकंडला एवढा आहे, 2 सेकंडला एवढा आहे, 3 सेकंडला एवढा आहे, 4 सेकंडला एवढा आहे, 5 सेकंडला एवढा आहे, 6 सेकंडला आहे, 60 सेकंडला, 70 सेकंडला, 80 सेकंडला, 90 सेकंडला, 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिट, 5 मिनिट, 6 मिनिट, 7 मिनिट, 120 मिनिट, 130 मिनिट, 140 मिनिट, काय काय कसं पण दर इन्स्टंटला पाहिजे असेल तर दर इन्स्टंटला घ्यावं लागते. हा, तर आफ्टर सर्टन टाइम तुम्हाला असं दिसतं की ठीक आहे, 130th मिनिटला आणि 140th मिनिटला, 141th मिनिटला, 142th मिनिटला, 143th मिनिटला मला असं दिसतं की रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत नाही. म्हणजे काय अचीव्ह झालं, म्हणजे काय अचीव्ह झालं, समजलं इक्विलिब्रियम म्हणजे काय, येस ऑर नो. हा, मग हे इक्विलिब्रियम, नॉर्मल इक्विलिब्रियम, हे इक्विलिब्रियम दोन प्रकारचे आपण बघतो. फिजिकल इक्विलिब्रियम म्हणजे स्टेट चेंज,
म्हणजे जे आपण वेपर प्रेशरची कन्सेप्ट बघतो की जेव्हा रेट ऑफ फॉरवर्ड आणि रेट ऑफ बॅकवर्ड सेम झाली, म्हणजे तुमच्या ज्या रेटनं तुमचा लिक्विड कोणत्या स्टेटमध्ये कन्वर्ट होत होता वेपर, त्या सेम रेटनं वेपर कोणत्या स्टेटमध्ये कन्वर्ट झाला लिक्विड. हा तो फिजिकल स्टेटमध्ये होता, लिक्विड आणि वेपर, सो फिजिकल इक्विलिब्रियम. केमिकल इक्विलिब्रियम तुमचा रिएक्टंट कशामध्ये कन्वर्ट झालाय प्रोडक्ट मध्ये, म्हणजे जुने बॉन्ड काय झाले ब्रेक, नवीन बॉन्ड काय झालाय फॉर्म, परत जुने बॉन्ड ब्रेक नवीन बॉन्ड ब्रेक होतील आणि जुने बॉन्ड परत काय होतील फॉर्म, इक्विलिब्रियम. ज्यावेळी ती रेट सेम झाली दॅट इज अ केमिकल इक्विलिब्रियम. मग आयोनिक इक्विलिब्रियम इज अ काइंड ऑफ केमिकल इक्विलिब्रियम ओनली. आयोनिक इक्विलिब्रियम जो म्हणतो तो आयोनिक इक्विलिब्रियम इट इज अ काइंड ऑफ केमिकल इक्विलिब्रियम ओनली. Ionic equilibrium is a kind of what? Chemical equilibrium. How? What is ionic equilibrium then? एखादा इलेक्ट्रोलाइट आहे, इलेक्ट्रोलाइट म्हणजे ज्याला तुम्ही पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केलं की तो डिसोशिएट होणार आहे कॅटायन्स आणि कशामध्ये तर एनायन्स मध्ये. मग हा इलेक्ट्रोलाइटला जेव्हा मी डिझॉल्व्ह केला किंवा तो डिसोशिएट होतो त्यावेळेला पाण्यामध्ये टाका किंवा नाही टाका, डिसोशिएट होऊन काय देणार आहे एक्स मोल्स ऑफ ए वाय प्लस आयन देणार आणि वाय मोल्स ऑफ बी एक्स काय देणार आहे तर मायनस. तुम्ही म्हणणार मॅम एक्स मायनस आणि वाय प्लसच का घेतलं, तर क्रिस क्रॉसची कन्सेप्ट तुम्हाला माहित आहे का बघा, हा ए आणि हा काय आहे तर बी आहे, ए ची व्हॅलेन्सी 2 आहे आणि बी ची व्हॅलेन्सी काय आहे तर 3. मी क्रॉस मल्टिप्लाय करून काय लिहिणार आहे A3B2 असंच लिहिणार ना. मग आता हे सेपरेट होता ना, ह्याच्यावरती चार्ज काय होता ऍक्च्युली ए वरती चार्ज काय होता, मग त्याला लिहायला नको का, काय लिहिणार आहे इथं गेला ना तो पुढच्याला गेला खरं चार्ज, म्हणजे इथं लिहायला नको काय 3 आहे, 3 मोल्स ऑफ काय येणार आहे तर A2 प्लस आणि 2 मोल्स ऑफ काय येणार आहे तर B3 मायनस चार्ज. हा कॅटायन आणि एनायन असते ना, कॅटायन आणि काय असते एनायन असते. त्यामुळे हा जो चार्ज आहे ना हा बी वाय, हा वाय वाय टाइम्स हे जे दुसऱ्याचे मोल्स जे असतात, दुसऱ्याचे मोल्स जे असतात ते पहिल्याचे चार्ज असतात आणि पहिल्याचे मोल्स जे असतात ते दुसऱ्याचे चार्ज. हे समजलं का, समजलं ठीक आहे. मग आयोनिक इक्विलिब्रियम म्हणजे काय, अन इक्विलिब्रियम अचीव्ड बिटवीन, अन इक्विलिब्रियम achieved between, an equilibrium achieved between unionized molecules, an equilibrium achieved between unionized molecules and ionized ions, an equilibrium achieved between unionized molecules and ionized ions. म्हणजे तुम्ही एखादा इलेक्ट्रोलाइट घेतला, तुम्ही त्याला डिझॉल्व्ह केला, मग तो डिसोशिएट झाला, मग त्याचं तुम्ही कॉन्सन्ट्रेशन पहिला मेजर केला. इनिशियली तुम्ही अनआयोनाइज्ड मॉलिक्युलचा कॉन्सन्ट्रेशन होता आणि आयोनाइज्ड आयनचा कॉन्सन्ट्रेशन होता. मग तुम्ही त्याचं कॉन्सन्ट्रेशन आफ्टर सर्टन टाइम मेजर केला, आफ्टर सर्टन टाइम मेजर केला. एक पॉईंट अचीव्ह होणार की ज्यावेळी कॉन्सन्ट्रेशन अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्सचा आणि आयोनाइज्ड आयन्सचा चेंज व्हायचं बंद होणार. मग ज्या पॉइंटला अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स आणि आयोनाइज्ड आयनचं कॉन्सन्ट्रेशन चेंज व्हायचं बंद झालं, मग इक्विलिब्रियम अचीव्ह झाला. मग कोणामध्ये इक्विलिब्रियम अचीव्ह झाला, आयोनाइज्ड आयन्स आणि अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स, त्याला आपण काय म्हणतो आयोनिक इक्विलिब्रियम. काय म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो आपण त्याला, समजलं आयोनिक इक्विलिब्रियम कोणाला म्हणतो, येस ऑर नो, येस ऑर नो. So an equilibrium achieved between an unionized molecules and ionized ion is called as what, ionic equilibrium. ठीक आहे. मग त्यासाठी आपल्याला दुसरी गोष्ट माहित असायला पाहिजे, इलेक्ट्रोलाइट्स. इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे कोण, नाव जेव्हा आपण इलेक्ट्रोलाइट्स बद्दल डिस्कस करतो, इलेक्ट्रोलाइट्स मेनली दोन प्रकारचे असतात. एक असतो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि दुसरा असतो वीक इलेक्ट्रोलाइट. एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि दुसरा काय असतो वीक इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असा इलेक्ट्रोलाइट which undergoes complete dissociation, which undergoes
विच अंडरगोज कम्प्लीट डिसोसिएशन, ज्याचं डिसोसिएशन कम्प्लिटली होत, ज्याचं डिसोसिएशन कम्प्लिटली होत. फॉर एक्झाम्पल, जर मी कोणतीही सॉल्ट घेतली, कोणतीही सॉल्ट घ्या, काय म्हंटल मी तुम्हाला, कोणतीही सॉल्ट घ्या, कोणतीही सॉल्ट घ्या बाळांनो, कोणतीही सॉल्ट गेला तर त्याचं कम्प्लीट डिसोसिएशन होत असते. मग Na+ आणि काय येणार आहे तर Cl-. म्हणजे जर मी याचे 100 मॉलिक्युल्स NaCl चे घेतले असतील, 100 मॉलिक्युल्स NaCl चे घेतले असतील, तर 99 Na+, 99 Cl-. एक अनडिसोशिएटेड असं मी कन्सिडर केलं, म्हणजे ऑलमोस्ट डिसोशिएट, 99% डिसोसिएशन झालं. हाँ, अ स्ट्रॉन्ग इलेक्ट्रोलाइट विच ऑलमोस्ट अंडरगोस कंप्लीट डिसोसिएशन. इसका मीनिंग हे नहीं कि 100% डिकम्पोज होना ही चाहिए, नो नो नो, ऑलमोस्ट आयोनाइज, 0.99%, 0.98% फ्रॅक्शन मध्ये म्हणते मी, किंवा 99%, 98%, 90%, अबाव 90% जर डिसोसिएशन होते, that is a strong electrolyte. That is a strong electrolyte. Then who is a weak electrolyte? Which dissociates to very 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 less extent. खूप कमी extent ला dissociate होतो. Which dissociates to very very less extent. आता व्हेरी व्हेरी लेस एक्सटेंट म्हणजे कन्सिडर करूया की माझ्याकडे 100 मॉलिक्युल्स आहेत, त्यातले 1 ते 2च आयोनाइज झाले. किती झाले? म्हणजे खूप कमी. माझ्याकडे करोड मॉलिक्युल्स आहेत, 1 करोड मॉलिक्युल्स आहेत, त्या 1 करोड मॉलिक्युल्स मधले 10च डिसोशिएट झाले. म्हणजे आपण असं जरी कन्सिडर केलं की त्यांचं डिसोसिएशन झालेलंच नाही तरी पण चालेल, पण झाले, पण स्लाइटली डिसोशिएट झाले, खूप कमी डिसोशिएट झाले, खरं डिसोशिएट झाले. So weak electrolytes are those which dissociates to very very small extent. And this in that case, sir, for example, acetic acid is a weak electrolyte. मग ह्याला मी डबल हेडेड एरो न दाखवतो. जेव्हा डिसोसिएशन खूप कमी एक्सटेंटला असतो ना, जेव्हा डिसोसिएशन खूप कमी एक्सटेंटला असतो, जेव्हा डिसोसिएशन खूप कमी एक्सटेंटला असतो, त्यावेळी त्याला आपण कसला इलेक्ट्रोलाइट म्हणतो, वीक इलेक्ट्रोलाइट, आणि त्याला आपण डबल हेडेड एरो न दाखवतो. वीक इलेक्ट्रोलाइट्स आर शोन बाय डबल हेडेड एरो आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आर शोन बाय सिंगल हेडेड एरो. जिथं सिंगल हेडेड एरो आहे म्हणजे कम्प्लीट डिसोसिएशन झाले किंवा ऑलमोस्ट आयोनायझेशन झाले. जिथं खूप कमी डिसोसिएशन झाले, जिथं खूप कमी डिसोसिएशन झाले, हा डबल हेडेड. खूप कमी डिसोसिएशन वीक इलेक्ट्रोलाइट्स. आता हे जे इलेक्ट्रोलाइट्स असतात, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आणि वीक इलेक्ट्रोलाइट्स मान्य आहेत, पण हे जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत एकतर ऍसिड असू शकतात किंवा बेस. हे जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत, हे इलेक्ट्रोलाइट्स कोण असू शकतात, एकतर येस युअर इलेक्ट्रोलाइट्स, म्हणजे हे जे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आहेत किंवा वीक इलेक्ट्रोलाइट्स आहेत, ह्याचे प्रकार असतात. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स कोण असतात, मग स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स मध्ये एकतर आपण स्ट्रॉंग ऍसिड किंवा काय म्हणतो तर स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस, असे ऍसिड्स किंवा असे बेस जे कम्प्लिटली डिसोशिएट होणारच. आणि एक येते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स मध्ये, ते कोण आहे, ते सॉल्ट. कारण मी म्हटलं तुमचं सॉल्ट कशाचं पण बनवू दे, स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस, वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड वीक बेस, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस, तुमची सॉल्ट कशाची पण बनवू दे, पण ती सॉल्ट कम्प्लिटली आयोनाइज होणारच. त्यामुळे कोणतीही सॉल्ट असू दे ती स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. स्ट्रॉंग ऍसिड NaOH, Na+, सॉरी स्ट्रॉंग बेस आहे हा, Na+ आणि OH काय आला तर मायनस. स्ट्रॉंग ऍसिड HCl H+ आणि काय येणार आहे तर Cl-. H2SO4 2H+, SO4 2-, KOH बेस, K+ OH-. समजते का मी काय सांगितलं, हे सोनू. BaOH ट्वाइस, Ba2++ 2OH काय तर मायनस.
आणि सॉल्ट, कोणती सॉल्ट म्हटली मी तुम्हाला, कोणतीही सॉल्ट आता इथं घेते, CuSO4 घेते, CuSO4, Cu2 प्लस SO4 2 मायनस, कोणतीही सॉल्ट घ्या किंवा असा ऍसिड किंवा असा बेस जो कम्प्लिटली काय होतो, आयोनाइज, कम्प्लिटली डिसोशिएट, त्याला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स मध्ये येतात. हो, हे बघ, CuSO4 जेव्हा लिहिला तर पहिला जो असतो तो कॅटायन असतो आणि दुसरा जो असतो तो काय असतो, एनायन. आणि कॅटायन हा कसं फॉर्म होतो, कायम इलेक्ट्रॉन काय करून, लॉस करून. मग कॉपर हा कायम +2, कधी कधी 1 इलेक्ट्रॉन पण देतो, पण कॉपर सल्फेट जेव्हा म्हणतो तो क्युप्रिक सल्फेट आहे. कसला सल्फेट आहे तो, क्युप्रिक सल्फेट. मग त्या क्युप्रिक सल्फेट मध्ये त्या कॉपरनं कायम किती इलेक्ट्रॉन दिलेत, किती इलेक्ट्रॉन दिलेत, 2. समझ में आ रहा है, यस और नो? फाइन. आता वीक इलेक्ट्रोलाइट्स, वीक इलेक्ट्रोलाइट्स मध्ये काय येत आहे, वीक ऍसिड्स आणि काय येते तर वीक बेस. सॉल्ट यातमध्ये येतच नाहीत वीक इलेक्ट्रोलाइट्स मध्ये, कारण सॉल्ट कोणतीही असू दे, आपण टाइप्स ऑफ सॉल्ट पुढे बघणार आहे. आपण काय बघणार आहे पुढे, आपण काय बघणार आहे पुढे, टाइप्स ऑफ सॉल्ट. टाइप सॉल्ट कसली पण असू दे स्ट्रॉंगच असते. सॉल्ट, सॉल्ट कसली पण असू दे, सॉल्ट कसली पण असू दे, स्ट्रॉंगच असते. ठीक आहे. सो आता वीक ऍसिड मध्ये हा ऍसिटिक ऍसिड एक आहे, HCN आहे, हायड्रोजन सायनाइड आहे, H प्लस CN काय तर मायनस, परत HF हायड्रोफ्लोरिक ऍसिड आहे, डबल हेडेड एरो आहे बघायला, H प्लस आणि F काय आहे तर मायनस. वीक बेस, वीक बेस CuOH ट्वाइस, इथं काय येणार आहे, Cu2 प्लस प्लस 2OH मायनस, NH4OH, NH4 प्लस OH मायनस. समजतं मी काय सांगितलं, येस ऑर नो, येस ऑर नो? हे काय झालं, इलेक्ट्रोलाइट्स. इलेक्ट्रोलाइट्सचं क्लासिफिकेशन स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड, वीक बेस, आणि सॉल्ट्स तर काय असतात, कम्प्लिटली डिसोशिएट होतात, त्यामुळे ते कायम स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच असतात. वीक इलेक्ट्रोलाइट्स कायम लक्षात ठेवा की खूप कमी प्रमाणात आयोनाइज होतात, खूप कमी प्रमाणात. समजलं मी काय म्हटलं, 1 करोड मध्ये 10च आयोनाइज झाले म्हणजे असं म्हणू शकतो की काहीच आयोनाइज झाले तरी नाही झाले तरी पण चालतं. आणि जे वीक इलेक्ट्रोलाइट्स असतात ना, त्यांचंच डिग्री ऑफ डिसोसिएशन काढलं जातं, अल्फा. आपण वापरलं सोल्युशन्स मध्ये अल्फा, I इज इक्वल्स टू अल्फा मायनस 1, सॉरी, अल्फा इज इक्वल्स टू I मायनस 1 डिवाइडेड बाय n मायनस 1. So see, the next point we are going to discuss is degree of dissociation. काय डिस्कस करणार आहे, degree of dissociation. Degree of dissociation is denoted by alpha. Degree of dissociation is denoted by what, alpha. Now what is degree of dissociation? Degree of dissociation alpha is defined as number of moles dissociated divided by total number of moles initially taken. Number of moles dissociated divided by number of moles initially taken. जर मी नंबर ऑफ मोल्स इनिशियली टेकन किती असतील, 1000 मोल्स असतील, त्यातले डिसोशिएट झाले 0.2 मोलच डिसोशिएट झाले. नंबर ऑफ मोल्स डिसोशिएट किती झाले, 0.2 मोल्स डिसोशिएट झाले. माझं डिग्री ऑफ डिसोसिएशन काय असणार आहे, 2 × 10⁻⁴ अल्फा. काय असणार आहे हा माझा अल्फा. समझ में आ रहा है क्या? हा. आणि पर्सेंट अल्फा, कोण अल्फा, पर्सेंट अल्फा. पर्सेंट अल्फा म्हणजे येस, अल्फा इंटू 100. पर्सेंट अल्फा म्हणजे अल्फा इंटू 100. समजतं मी काय काय सांगितलं, येस ऑर नो, येस ऑर नो? जो आपण आता पॉइंट डिस्कस केला, डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा. The degree of dissociation of an electrolyte is defined as a fraction of total number of moles of the electrode that dissociates into ion. That dissociates into ion when equilibrium is attained. What is attained?
So what is alpha? Alpha is number of moles dissociated divided by total number of moles initially taken. आणि पर्सेंट डिसोसिएशन काय असते तर पर्सेंटेज डिसोसिएशन अल्फा इंटू काय असते तर 100. आणि ठीक आहे, हा इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन हा मी नंतर सांगते कॉन्सेप्ट. पण एक लक्षात घ्या की हे जे काय अल्फा मोस्टली आपण जे फाइंड आउट करतो ते कोणासाठी फाइंड करतो? डिग्री ऑफ डिसोसिएशन हा मोस्टली वीक इलेक्ट्रोलाइट साठी फाइंड केला जातो. कोणासाठी फाइंड केला जातो? डिग्री ऑफ डिसोसिएशन हा मोस्टली कोणासाठी फाइंड केला जातो तर वीक इलेक्ट्रोलाइट. कोणासाठी फाइंड केला जातो? कोणासाठी फाइंड केला जातो? डिग्री ऑफ डिसोसिएशन इज ऑलवेज कन्सिडर्ड फॉर वीक इलेक्ट्रोलाइट्स. कसल्या इलेक्ट्रोलाइट साठी? कसल्या इलेक्ट्रोलाइट साठी? वीक इलेक्ट्रोलाइट. समझ में आ रहा है? यस और नो? ठीक आहे. नाउ आपण म्हटलं इलेक्ट्रोलाइट्स दोन प्रकारचे असतात. कोण? ऍसिड्स आणि कोण असतात तर बेसिस. यस और नो? आणि सॉल्ट्स. इलेक्ट्रोलाइट्स तीन प्रकारचे, ठीक आहे. सॉल्ट्स तर आहेत, सॉल्ट्स हे बनलेले असतात ऍसिड आणि बेस पासूनच ऍक्च्युअली न्यूट्रलायझेशनची रिएक्शन करून. नॉर्मली तुम्ही एखादा सबस्टन्स ऍसिड आहे किंवा बेस आहे कशावरनं सांगता? एक तर पीएच पेपरवरनं किंवा लिटमस पेपरवरनं. रेड लिटमस ब्लू झालं तर बेस आणि ब्लू लिटमस रेड झालं तर ऍसिड, असं आपला कन्सेप्ट असतं. येस और नो? येस और नो? हा. पण सगळ्या ऍसिड्सना तसं आपण सांगू शकत नाही. सगळ्या ऍसिडला टेस्ट करू शकत नाही. सोर आहे, तुरटच आहे, बेस तुरट असते, ऍसिड सोर असते, सगळ्यांची टेस्ट करून चालणार नाही. कधी कधी आपली जीभ पण जळू शकते, काय पण होऊ शकते. मग त्यासाठी there are various different theories put forth by various scientists to determine if the given substance is acid or a base. If a given substance is acid or a base. See, acids and bases are familiar chemical compounds. Acetic acid is found in vinegar, citric acid is found in lemon, magnesium hydroxide is found in antacids. Antacids म्हणजे पित्ताची गोळी. Ammonia is a household cleaning product. The tartaric acid is present in tamarind. म्हणजे tamarind म्हणजे चिंच. These are some types of acid and bases we use in everyday life. But there are certain acids and bases which can be identified by certain theories. By certain theories. By certain theories. By certain theories. आता Arrhenius theory जी आहे, Arrhenius theory of acids and base काय म्हणते? Arrhenius theory of acids and base म्हणते, see, Arrhenius theory of acid and base is applicable to only that acids and bases which are soluble in water. जे काय आहेत पाण्यामध्ये? सगळे ऍसिड्स आणि बेसिस तर सोल्युबल इन वॉटर आहेत का? जे ऍसिड सोल्युबल इन वॉटर आहेत त्यालाच आपण Arrhenius theory अप्लाय करतो. मग Arrhenius theory प्रमाणे म्हणणं काय आहे? Arrhenius theoryचं असा एखादा सबस्टन्स जो पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर H+ आयन देतो. असा एखादा सबस्टन्स जो पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर काय देतो? त्याला ऍसिड म्हणायचं. आणि असा एखादा सबस्टन्स जो पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर OH- आयन देतो, त्याला बेस म्हणायचं. समजलं? समजलं Arrhenius theoryची ऍसिड आणि बेसचं कन्सेप्ट? हा, acid is a substance which contains H+ ion and gives rise to H+ ion in aqueous solution. For example, HCl आहे, वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं तर H+ aqueous Cl-. H+ दिलं काय? दिलं, ऍसिड आहे. आता सिंगल हेडेड एरो दिलंय म्हणजे कसला ऍसिड असणार आहे? हा, स्ट्रॉंग ऍसिड असणार आहे. आणि ऍसिडिक ऍसिड आहे CH3COOH आहे, हा aqueous आहे. ह्याला डबल हेडेड एरो दिलाय, ठीक आहे की डबल हेडेड एरो आहे पण ऍसिडच आहे हा. CH3COO- aqueous H+ aqueous म्हणजे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर H+ आहे. मग मला सांगायचं डबल हेडेड एरो का दिलाय? कसला इलेक्ट्रोलाइट आहे तो? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट का वीक इलेक्ट्रोलाइट? वीक. समझ में आ रहा है? सो Arrhenius described H+ ion in the water as bare ions. They hydrates in the aqueous solution. Hydrates म्हणजे काय? H+ ion कधीच फ्री राहत नाही. H+ ion कधीच फ्री राहत नाही. तो वॉटर आणि वॉटर, वॉटर काय आहे तर H2O. ह्या H2O च्या ऑक्सिजनला किती लोन पेअर असतात तर 2 लोन पेअर असतात. H2O च्या ऑक्सिजनला किती लोन पेअर असतात? 2. त्यातला एका ऑक्सिजनच्या एका लोन पेअरला कशामध्ये कन्वर्ट केलं जातं तर बॉन्ड पेअर मध्ये. आणि तो कधीही H+ आयन काय म्हणून एक्झिस्ट होतो? H3O+, हायड्रोनियम आयन. काय म्हणून एक्झिस्ट होतो? काय म्हणून एक्झिस्ट होतो? जो काय दे
हे बघा, arsen is described H plus ion in the water as a bare ion. They hydrate in aqueous solution and thus represent as a hydronium ion. Hydronium ion H3O plus. कसा फॉर्म झाला? तर वॉटरचा लोन पेअर जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट झाला? बॉन्ड पेअर. आणि इथं H3O प्लस काय फॉर्म झाला? काय फॉर्म झाला? H3O प्लस. आणि एक लोन पेअर असणारच आहे. दोन लोन पेअर मधला एकच लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट झालाय. दोन लोन पेअर मधला मग तुम्हाला कधी H प्लस आयन फ्री स्टेट मध्ये मिळणार? H3O प्लसच्या फॉर्म मध्ये. सो नाउ डू यू नो हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl आपल्या स्टमक मध्ये असते. तुम्हाला स्टमक मध्ये असं गुर्र गुर्र आवाज येते का कधी? गुरगुर चर्निंग प्रोसेस होते. चर्निंग HCl कॅरी करते. म्युरिक ऍसिड. So hydrochloric acid HCl is present in the gastric juices and is secreted by the stomach and it is essential for digestion of what? For digestion of food. Now base. काय असणार आहे बेस? बेस हा असा सबस्टन्स आहे जो वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होऊन काय देणार आहे? OH मायनस आयन. आणि मी तुम्हाला पहिलाच म्हटलं, आर्हेनियस थेअरीसाठी जर ऍसिड बेस मला डिफाईन करायचं असेल, एक तर त्याला H आणि OH असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तो वॉटर मध्ये काय असायला पाहिजे? डिझॉल्व. कशामध्ये डिझॉल्व व्हायला पाहिजे? सो हु इज बेस? Base is a substance that contains OH group and produces hydroxide ion, OH minus ion in aqueous solution. For example, इथं काय आहे तर NaOH aqueous. NaOH aqueous काय देणार आहे? Na plus aqueous, OH minus aqueous. NH4OH आहे काय देणार आहे तर NH4 plus aqueous आणि OH minus aqueous. इथं सिंगल हेडेड एरो काय देते? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. डबल हेडेड एरो काय म्हणते? वीक इलेक्ट्रोलाइट. म्हणजे हा स्ट्रॉंग ऍसिड आहे, हा वीक ऍसिड आहे. तो वरच्या पण हा स्ट्रॉंग बेस आहे, हा वीक बेस आहे. आणि इथं वरती जो होता तो काय होता? स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक ऍसिड. समजतंय? येस ऑर नो? नाउ इथं बघा, Arrhenius theory accounts for the properties of different acids and bases and is applicable. Arrhenius theory is applicable only to whom? Only to whom it is applicable, Arrhenius theory? It is applicable to only the aqueous solutions. It does not account for the basicity of what? Ammonia. Ammonia acidic आहे का बेसिक आहे ह्यामध्ये सांगू शकत नाही. किंवा Na2CO3 ज्यामध्ये OH मायनस आयन नाहीये. मी तुम्हाला पहिलाच म्हटलं की OH मायनस आयन H प्लस आयन आहे तरच तो ऍसिडिक आहे किंवा बेसिक आहे आणि तो वॉटर मध्ये डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आणि डिझॉल्व्ह होऊन फक्त नाही, डिझॉल्व्ह होऊन H प्लस आयन द्यायला पाहिजे किंवा OH मायनस आयन द्यायला पाहिजे. H प्लस आयन द्यायला पाहिजे किंवा OH मायनस आयन द्यायला पाहिजे. समजतं मी काय सांगितलं? ठीक आहे. नेक्स्ट आहे लॉरी ब्रॉन्स्टेड ऍसिड बेस थिअरी. आता लॉरी ब्रॉन्स्टेड ऍसिड बेस थिअरीचं काय आहे? प्रोटॉन डोनर आणि एक्सेप्टर वरती आहे. कशावरती आहे? प्रोटॉन डोनर आणि एक्सेप्टर. प्रोटॉन डोनर आणि एक्सेप्टर. प्रोटॉन म्हणजे H प्लस आयन. प्रोटॉन म्हणजे कोण? प्रोटॉन म्हणजे कोण? H प्लस आयन. प्रोटॉन म्हणजे कोण? H प्लस आयन. प्रोटॉन म्हणजे H प्लस आयन. हे बघा, हा अमोनिया आहे. ह्याला जर मी वॉटर बरोबर ट्रीट केलं तर वॉटर H प्लस आयन देतं आणि अमोनिया H प्लस आयन घेत. म्हणजे इथं फॉर्म होतंय काय? अमोनियम आयन. तुम्ही म्हणणार कसं? तर अमोनियाकडे एक लोन पेअर असतो, तो लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट होतो आणि आलेला वॉटर मधला वॉटर H प्लस आणि काय असते तर OH मायनस. मग हा H प्लस आयन जो आलेला आहे ह्या लोन पेअरला बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट करतो, अमोनियम आयन. आणि इथं काय तर OH काय तर मायनस. ठीक आहे. बघा, अमोनिया आणि वॉटरला, अमोनियामध्ये जेव्हा वॉटर मिक्स केलं तर अमोनियम आयन आणि OH मायनस आयन फॉर्म झाला. मग या केसमध्ये ऍसिड कोण आणि बेस कोण? आणि मी इथं देताना तुम्हाला डबल हेडेड एरो दिले. कसली एरो दिली? डबल हेडेड एरो. का ते पण सांग. अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेड ऍसिड बेस थिअरी, according to Lowry Bronsted acid base theory, a substance who donates H plus ion, a substance who donates, gives, the substance who donates H plus ion is acid.
and a substance who accepts H plus ion. Yes. ठीक आहे. पण जेव्हा मी इथे डबल हेडेड एरो टाकलं म्हणजे ही रिएक्शन रिव्हर्स पण होत असणार आहे. होणार ना? हा. मग जर रिव्हर्स होत असेल तर हा NH4 प्लस आयन रिव्हर्स रिएक्शनला H प्लस आयन काय करणार आहे? देणार आहे. आणि OH मायनस आयन H प्लस आयन काय करणार? घेणार. म्हणजे प्रोडक्ट साइडला जेव्हा प्रोडक्ट टू रिएक्टंट रिएक्शन होते तेव्हा तुमचा जो ऍसिड आहे तो काय म्हणून बिहेव करतो? बेस. आणि जो तुमचा बेस आहे तो काय म्हणून बिहेव करतो? ऍसिड. आलं का लक्षात? म्हणजे इथं NH4 प्लस आयन काय म्हणून बिहेव करणार आहे? ऍसिड. पण फक्त ऍसिड नाही म्हणणार मी, याला म्हणणार आहे कॉन्ज्युगेटेड ऍसिड. का असं म्हटलं पाहिजे कॉन्ज्युगेटेड ऍसिड? कारण हा प्रोडक्ट रिएक्टंट साइडला पहिला काय म्हणून बिहेव करत होता? बेस. पण जेव्हा प्रोडक्ट टू रिएक्टंटला जाणार तेव्हा तो काय करणार आहे? ऍसिड. सो इट इज अ बेस कॉन्ज्युगेटेड ऍसिड. सिमिलरली OH मायनस Y तो H प्लस आयन काय करणार आहे? एक्सेप्ट. त्यामुळे हा काय असणार आहे? इट विल बी कॉन्ज्युगेटेड काय असणार आहे तर बेस. कसला बेस असणार आहे? कॉन्ज्युगेटेड बेस. म्हणजे अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेड ऍसिड बेस थिअरी H प्लस आयन डोनर इज अ ऍसिड आणि H प्लस आयन एक्सेप्टर इज अ बेस. हे रिएक्टंट साइडला जातात. प्रोडक्ट साइडला हे उलट होते. जो ऍसिड म्हणून बिहेव करत होता तो काय म्हणून बिहेव करणार आहे? बेस. आणि जो बेस म्हणून बिहेव करत होता तो ऍसिड म्हणून काय करणार आहे? बेस. म्हणजे इथं ऍसिड बेस पेअर असतात. बेस ऍसिड, बेस कॉन्ज्युगेट ऍसिड आणि ऍसिड कॉन्ज्युगेट बेस. बेस कॉन्ज्युगेट ऍसिड आणि ऍसिड कॉन्ज्युगेट बेस असे असतात. ठीक आहे? लक्षात येते? येस ऑर नो? ठीक आहे. अजून एक मज्जा सांगते तुम्हाला इथं काय. HCl घेतला. काय घेतला? HCl. HCl ला कशाबरोबर ट्रीट केलं? वॉटर बरोबर. ठीक आहे. ह्या केसमध्ये HCl H प्लस आयन देणार आणि वॉटर H प्लस आयन घेणार. म्हणजे तो फॉर्म होता ना Cl मायनस आणि काय होणार आहे तर H3O काय येणार आहे? प्लस. Cl मायनस H3O काय येणार आहे? प्लस. परत रिव्हर्स रिएक्शन घेतली. हे बघा ह्या HCl ला H प्लस आयन दिला, हा काय झाला तर ऍसिड. H2O H प्लस आयन घेतला पण रिव्हर्सला Cl मायनस न काय करणार आहे? H प्लस आयन घेणार आहे. परत घेणार. काय करणार? परत घेणार म्हणजे हा काय असणार आहे? कॉन्ज्युगेट काय असणार आहे तर बेस. आणि हा तुमचा हायड्रोनियम आयन काय असणार आहे? येस कॉन्ज्युगेट ऍसिड. समजलं? ठीक आहे की हे थेरी ठीक आहे. पण तुम्हाला बघा की इथं अमोनिया बरोबर वॉटर काय म्हणून बिहेव करतोय? अमोनिया बरोबर वॉटर काय म्हणून बिहेव करतोय? ऍसिड. आणि HCl बरोबर वॉटर काय म्हणून बिहेव करतोय? बेस. म्हणजे वॉटर जो आहे हा ऍसिड बरोबर कशासारखा बिहेव करतो? बेस. बेस बरोबर कशासारखा बिहेव करतो? ऍसिड. आणि असा एखादा सबस्टन्स जो ऍसिड बरोबर बेस सारखा आणि बेस बरोबर ऍसिड सारखा बिहेव करतो त्याला आपण कसला नेचर म्हणतो? त्याला एम्फोटेरिक नेचर. कसलं नेचर आहे त्याला? Water is amphoteric in nature. Why water is amphoteric in nature? Because with acid it behaves like a base, and with base it behaves like a. With acid it behaves like a, and with base it behaves like a. समझ में आया? Yes or no? So, Bronsted-Lowry or Lowry-Bronsted theory. J.M. Bronsted and T.M. Lowry 1923 proposed a more general theory known as Bronsted-Lowry proton transfer theory. According to this theory,
acids and bases are defined as follows. Who are acid? Acid is a substance that donates proton to the another substance. Acid is a substance which donates proton to the another substance. And next, who is base? Who is base? Base is a substance that accepts proton from the another substance. For example, HCl आणि काय घेतला? अमोनिया जर घेतला तर HCl H+ आयन देतो आणि अमोनिया H+ आयन घेतो. मग हा ऍसिड आणि हा काय झाला तर बेस. परत अमोनियम आयन H+ आयन देणार आणि Cl- H+ आयन घेणार. म्हणजे हा ऍसिड जो म्हटलाय ह्याला आपण काय म्हणतो? कॉन्जुगेटेड ऍसिड. आणि ह्याला आपण काय म्हणतो? समजलं? So in the above reaction, HCl and ammonium ion are proton donors and act as an acids. What they act as? What they act as? Acids. So in the above reaction, the HCl and ammonium ion are proton donors and act as acids. The ammonia and Cl- are proton acceptor and act as a basis. Further, it follows that the product of the Bronsted-Lowry acid-base reactions are known as acid bases. The base produced by accepting the proton. The base बघा हा, the base कसा base produce झाला? प्रोटॉन एक्सेप्ट करून तो कॉन्जुगेट ऍसिड आहे. कोण आहे तो? The base produced by accepting the proton from the acid is conjugated base of that acid. Conjugated base of that acid म्हणजे कॉन्जुगेट ऍसिड म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. Likewise, the acid produced when base accepts a proton, it is called as conjugated acid of that base. A pair of an acid and base differing by a proton is called as conjugated acid base pair. ठीक आहे. HCl ना H+ आयन दिलं, H2O ना H+ आयन घेतलं. मग हा बेस आणि हा ऍसिड, हा बेस आहे तर हा काय असणार आहे? ऍसिड. हा ऍसिड आहे तर ह्याचं काय असणार आहे तर बेस. समजलं? येस ऑर नो? Now next is Lewis theory. Lewis theory मध्ये Lewis theory depends on lone pair donor and acceptor. कोणा बेस वरती डिपेंड राहते ती? कोणावरती डिपेंड राहते ती? लोन पेअर डोनर आणि लोन पेअर काय आहे तर एक्सेप्टर. लोन पेअर डोनर आणि लोन पेअर काय आहे? एक्सेप्टर. हे बघा, हा अमोनिया आहे आणि हा वॉटर आहे. ह्या केसमध्ये अमोनिया जो आहे, कोण आहे? अमोनियाचा नायट्रोजन जो आहे तो लोन पेअर देतो. वॉटर घेऊन चालणार नाही, सॉरी, वॉटरकडे ढीगभर लोन पेअर आहेत. इथं BF3 आहे. जरा लोन पेअर नसतंय कारण इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतो. ह्या केसमध्ये अमोनिया लोन पेअर देतं आणि BF3 लोन पेअर घेत. आणि इथं आपल्याला फॉर्म होताना असं काहीतरी दिसतंय, NH3 हा कोऑर्डिनेटेड बॉन्ड आणि इथं काय येतंय तर BF3. काय येतंय? BF. मग जो लोन पेअर डोनर आहे, कोण आहे? लोन पेअर डोनर. लोन पेअर डोनर इज अ बेस. लक्षात ठेव. लोन पेअर डोनर कोण आहे? आणि लोन पेअर एक्सेप्टर कोण असणार आहे? लोन पेअर एक्सेप्टर. हा, इथं लोन पेअर डोनर आणि एक्सेप्टर असं असतंय. मग जो लोन आज आतापर्यंत डोनर तुम्ही ऍसिड म्हणून घेतला आणि एक्सेप्टर काय म्हणून घेतला? बेस. पण इथं जेव्हा लोन पेअर डोनेट होतं, काय डोनेट होतं? लोन पेअर. लोन पेअर जेव्हा डोनेट होतो त्यावेळी तो बेस आणि लोन पेअर जेव्हा एक्सेप्ट होतो त्यावेळी तो ऍसिड. हे बघा, अमोनिया घेतला आणि HCl जर घेतला, काय घेतला? अमोनिया आणि अमोनिया हा स्वतःचा नायट्रोजनचा लोन पेअर देणार आणि हायड्रोजन तो लोन पेअर काय करणार आहे तर एक्सेप्ट करणार. हायड्रोजन कसा करणार? इथं फॉर्म होणार आहे NH4+ आणि Cl काय येणार आहे तर मायनस. NH4+ कसा कन्वर्ट झाला तर हा जो लोन पेअर आहे हा H+ आयन एक्सेप्ट करून कशामध्ये कन्वर्ट झाला? अमोनियम. सो ह्यानं लोन पेअर दिला, सो इट इज अ बेस
आणि ह्यानं लोन पेअर घेतला, लोन पेअर घेतला, लोन पेअर दिला बेस, लोन पेअर घेतला ऍसिड. समजते इथपर्यंत? येस ऑर नो? ठीक आहे. A more generalized acid-base concept was put forth by G.N. Lewis in 1923. According to this theory, acids and bases are defined. What is acid defined? Any species that accepts a share in an electron pair. सोप्या भाषेत, आपल्या भाषेत काय म्हणायचं? कोण एक्सेप्टर आहे हा? लोन पेअर काय आहे? लोन पेअर काय आहे? एक्सेप्टर. आणि बेस काय आहे? लोन पेअर donor. Any species that accepts a share in an electron pair is called as Lewis acid, and any species that donates a share in an electron pair is called as Lewis base. हा अमोनिया आहे, ह्याचा लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट होतो आणि प्रोटॉन तो H+ आयन लोन पेअर काय करतो? एक्सेप्ट करतो. त्यामुळे हा अमोनिया हा बेस झाला आणि H+ आयन काय झाला तर ऍसिड. H+ आयन न लोन पेअर एक्सेप्ट केला. श्रीदीप, H+ आयन न लोन पेअर काय केला? एक्सेप्ट. त्यामुळे तो ऍसिड. आणि अमोनियानं लोन पेअर दिला म्हणून तो बेस. हा बघा, ह्या केसमध्ये अमोनियानं लोन पेअर दिला बेस, BF3 न लोन पेअर एक्सेप्ट केला ऍसिड. आणि हा असा एरो दाखवलाय कारण तो कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. जेव्हा लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट करतो, इट इज अ कोऑर्डिनेट बॉन्ड अँड इट इज फॉर्म्ड बाय अनम्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. कसलं शेअरिंग? अनम्युच्युअल म्हणजे नॉर्मली म्युच्युअल शेअरिंग म्हणजे तू एक देणार, मी एक इलेक्ट्रॉन देणार. अनम्युच्युअल शेअरिंग मध्ये कोणतरी एकच देणार. मग कोणतरी एकच कोणी दिलं? नायट्रोजनने दिलं. कोणी एक तरीच दिलं, कोणी दिलं तर नायट्रोजनने दिलं. समजलं इथं? आता नेक्स्ट बघा, एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. हे मी तुम्हाला सांगितलंच, एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. परत एकदा बघा, वॉटर हा ऍसिड बरोबर कशासारखं बिहेव करू शकतो? बेस. आणि बेस बरोबर कशासारखं बिहेव करू शकतो? ऍसिड. म्हणून त्याला एम्फोटेरिक नेचर म्हणतो. कसला नेचर म्हणतो? एम्फोटेरिक नेचर. Water has the ability to act as an acid as well as a base. Such behavior is known as amphoteric nature of water. For example, water, ammonia. Ammonia H+ आयन, H2O हा H+ आयन काय करणार आहे? देणार. देणार म्हणजे हा ऍसिड झाला इथं. ठीक आहे. आणि H2O आणि HCl च्या केसमध्ये H+ आयन, HCl H+ आयन देणार. मग त्या केसमध्ये वॉटर काय म्हणून बिहेव करतोय? बेस. सोप्या भाषेत वॉटर ऍसिड बरोबर बेस सारखा बिहेव करतो आणि बेस बरोबर ऍसिड. त्याला म्हणतात एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. समजते इथपर्यंत? येस ऑर नो? आता आयोनायझेशन ऑफ ऍसिड्स आणि बेस बघा. मी तुम्हाला म्हटलं की स्ट्रॉंग ऍसिड्स कम्प्लिटली डिसोशिएट होतात आणि वीक ऍसिड्स खूप कमी प्रमाणात डिसोशिएट होतात. एखादा ऍसिड जर स्ट्रॉंग आहे तर त्याचा अल्फा 1 असते. एखादा ऍसिड जर स्ट्रॉंग आहे तर त्याचा अल्फा काय असते? 1. कारण कम्प्लीट डिसोसिएशन झाले. कारण काय झाले? कम्प्लीट डिसोसिएशन. So acids and base are classified as a strong acid and strong base, weak acid and weak base on the basis of their extent of dissociation. Strong acids and strong base almost completely dissociates in water and they are shown by single-headed arrow. They are shown by. So typically strong acids are HCl, HNO3, H2SO4, HBr, HI, while strong bases are NaOH, KOH, CuOH twice. Sorry, COH twice, no, BaOH twice. Cu is a weak acid. BaOH twice. Next, weak acids and weak bases are partially dissociated in water. Partial म्हणजे खूप कमी म्हटलं मी तुम्हाला, खूप कमी म्हणजे डिसोसिएशन नाही की बराबर आहे असं कन्सिडर करायचं असतं या केसमध्ये. The solutions of weak acids or weak base contains undissociated molecules along with the small number of ions. Undissociated molecules खूप सारे आहेत आणि ions खूप कमी आहेत. ठीक आहे. So they are normally shown by double-headed arrow. They are normally shown by, this is an acid, this is a base. Note that formic acid, fluoric acid, hydrogen sulfide, HCN, of course weak acids आहेत आणि FeOH twice, COH twice, NH4OH हे सगळे काय आहेत तर
वीक बेसिस. कसले बेसिस आहेत? वीक. समजते इथपर्यंत? येस ऑर नो? हा. पुढे पहिला हे नंतर बघूया, पहिला आतापर्यंत आहे ते कम्प्लीट करा. येस.